मल्हारराव होळकरांचा जो काही अटके पार झेंडा लावण्याचं काम केलं, अनेक लढाया जिंकल्या, अपराजित सुभेदार म्हणून जी त्यांची ख्याती आहे, आणि मग आपल्या या भागामध्ये जन्म झालेला व्यक्ती 332 वर्षापूर्वी त्यावेळेस काय वाहनं असतील, काय रस्ते असतील, काय ट्रान्सपोर्टेशनची व्यवस्था असेल, हे जरा कल्पना करा. आणि म्हणून अशा एका व्यक्तीचा आपल्याला या भागामध्ये परिसरामध्ये जर विकास करायचा असेल तर त्यांच्या नावावर तर 4च गुंठे जागा आहे. पण माणूस प्रतिकूल परिस्थितीवर कसा मात करतो हे मल्हारराव होळकरांचं चरित्र आणि त्यांचे इतिहासातले धडे जर वाचले तर आम्हाला लक्षात येतं. 4 गुंठ्यात जागामध्ये मामाच्या गावी गेले. मामाच्या गावी गेल्याच्या नंतर बारगळांनी त्यांना सांभाळलं. वडील गेल्याच्या नंतर अतिशय लहान वयामध्ये, आणि त्यांना सांभाळल्याच्या नंतर शेवटी त्यांच्या अंगातच ती रग होती ना, ती त्यांना शांत बसून देत नव्हती. माझ्यापेक्षा हाके सरांनी अजून जास्तीत चांगलं सांगितलं असतं. आणि त्यामुळं त्यांनी पूर्ण माळवा प्रांत जिंकला आणि माळवा प्रांताचे ते राजे झाले. त्यानंतर त्यांनी अहिल्यादेवींना धडे दिले. अहिल्यादेवींनी 28 वर्ष कारभार केला. पण मल्हाररावांचा इतिहास हा दैदिप्यमान इतिहास आहे, आणि ते मूळ आपल्या गावचे आहेत, होळ आणि मुरुमचे आहेत. त्या परिसराचा, या भूमीचा प्रचंड चांगल्या पद्धतीनं विकास झाला पाहिजे. शिवसृष्टीच्या धर्तीवर स्वराज्याचा विस्तारक म्हणून मल्हार सृष्टी होण्याची आवश्यकता आहे, आणि त्याच्यावरती लक्ष देण्याची गरज आहे. आणि म्हणून शासनाने 2 एकर दिलेले. 2 एकरमध्ये हे काम भागणार नाही. इतिहास जर म्हटलो आपण तर दिल्लीचं तख्त गाठून परत अफगाणिस्तान आणि पाकिस्तानमध्ये जर गेले असतील मल्हारराव होळकर, तर त्यांचा सृष्टीचा तेवढा विकास देखील त्याच प्रमाणात झाला पाहिजे. ही भूमिका घेऊन आपल्याला यापुढील कालखंडामध्ये काम करावं लागणार आहे. आणि म्हणून छत्रपती शिवरायांचा जो काही मराठेशाहीचा इतिहासाचा विस्तार आणि जे कार्य त्या कालखंडामध्ये त्यांनी केलं, तर ते मल्हारराव होळकरांच्या संदर्भामध्ये आता माझी जबाबदारी आहे, आणि मला पद ही जबाबदारीचं आहे. दोन्ही गोष्टी जबाबदारीने पार पाडायच्या. त्यामुळं 30 कोटीचा प्रलंबित नदी असेल, आता हे मला वाटतं शिवण्णा त्यांनी सूचना दिलेल्या आहेत अधिकृत. आता ते ग्रामविकास मंत्री असल्यामुळे मी अतिरिक्त सांगण्याची काही आवश्यकता नाही. फक्त डिले झाला तर मी स्मरणपत्र त्यांना देईल. आता आणि त्यांनी सांगितलं की पुढच्या 333व्या जयंतीच्या पूर्वी या कामकाजाला सुरुवात होईल, आणि त्या संदर्भामध्ये जो आराखडा तयार झालेला आहे का, आणि एवढी 2 एकर जागा त्याला सफिशियंट